त्याचबरोबर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आज आपण या ठिकाणी भूगोल या विषयातील तिसरा घटक आर्द्रता व ढग या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण यापूर्वी जे दोन घटक अभ्यासलेले आहेत त्याचप्रमाणे आर्द्रता व ढग हा सुद्धा अत्यंत सोपा घटक आहे। इयत्ता 6वीला असताना आपण हवा आणि हवामान नावाचा जो घटक होता तो पाहिलेला आहे, अभ्यासलेला आहे। त्याचबरोबर तुमच्या विषय शिक्षकांनी या वर्षीही आर्द्रता व ढग हा घटक तुम्हाला शिकवलेला आहे। पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी घेत आहोत। त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, 3 ठिकाणं आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलेली आहे किंवा आपल्या माहितीसाठी आपण ऐकलेलं आहे। हवेची जी अंग असतात त्याच्यामध्ये तापमान, वायुदाब, त्याचबरोबर आर्द्रता, वारे अशी अनेक हवेची अंग असतात। म्हणजे आपल्या सभोवताली असणारं जे हवामान आहे हे हवामान ठरवण्यासाठी आपल्याला मी आता सांगितलेले वायुदाब, आर्द्रता, त्यानंतर तापमान, वारे हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात। आणि या सगळ्या घटकांचा एकत्रित विचार केल्यानंतरच आपल्याला एखाद्या ठिकाणची हवा कशी आहे, एखाद्या ठिकाणचं हवामान नेमकं कशा प्रकारचं आहे या संदर्भातील माहिती मिळत असते। मग पुस्तकामध्ये आपल्याला 3 ठिकाणं सांगितलेली आहेत। त्यामधील राजस्थान हे ठिकाण वाळवंटी प्रदेशाचं आहे। त्यानंतर जम्मू काश्मीर हे जे ठिकाण आहे तो पर्वतमय प्रदेश आहे। आणि तिसरा प्रदेश दिलेला आहे समुद्र किनाऱ्यालगत असणारा प्रदेश, त्या ठिकाणाचं नाव आहे मुंबई। पण मी आता सांगितलं तसं तापमान, वायुदाब, आर्द्रता, वारे या जर घटकांचा आपण एकत्रित विचार केला तर या 3ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आहे। आणि म्हणून या 3ही ठिकाणी आपल्याला हवा किंवा हवामान एकसारखं आढळत नाही। त्याच्यामध्ये राजस्थानचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी राजस्थानचं हवामान उष्ण आणि कोरडे आहे। राजस्थान या ठिकाणी हवामान उष्ण आणि कोरडे आहे। मुंबई या ठिकाणी समुद्र किनाऱ्यालगतचा भाग असल्या कारणाने मुंबई या ठिकाणचं हवामान उष्ण व दमट आहे। आणि जर आपण जम्मू काश्मीर सारख्या पर्वतमय प्रदेशाचा विचार केला तर त्या ठिकाणी हवामान थंड व कोरडे आहे। आता प्रत्येक ठिकाणी मी पहिला जो शब्द लिहिलाय, एखाद्या ठिकाणचं हवामान उष्ण आहे, मुंबईचं हवामान उष्ण आहे, जम्मू काश्मीरचं हवामान मात्र थंड आहे। या ठिकाणी उष्ण, थंड ही जी काही स्थिती आहे ती त्या ठिकाणच्या हवेची स्थिती आहे। आणि हवा हा घटक विचारात घेत असताना किंवा तापमान हा घटक विचारात घेत असताना आणखी एक महत्त्वाचा घटक विचारामध्ये घ्यावा लागतो आणि तो अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे या हवेमध्ये जसं तापमान हा घटक महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीने त्या ठिकाणी वातावरणामध्ये असणाऱ्या हवेमध्ये आणखी एक मूलभूत घटक असतो। त्या मूलभूत घटकाचं नाव आहे बाष्प। बाष्प हा वातावरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्या घटकानुसारच एखाद्या ठिकाणचं हवामान कोरडं किंवा एखाद्या ठिकाणचं हवामान दमट आहे हे समजलं जातं। आता महत्त्वाची गोष्ट, या प्रत्येक ठिकाणी आपण उष्ण, थंड, कोरडे आणि दमट या पद्धतीचे शब्द या ठिकाणी पाहिलेले आहेत। त्यातील पहिल्यांदा सांगितलं उष्ण, थंड हे तापमानावर आधारित आहे। आणि दुसरा जो घटक आहे, एखाद्या ठिकाणचं हवामान कोरडं आहे किंवा एखाद्या ठिकाणचं हवामान दमट आहे। हे कशावरून ठरवलंय आपण, तर आपल्या सभोवताली असणाऱ्या हवेमध्ये असणारा अत्यंत महत्त्वाचा घटक बाष्प। आणि
हा जो घटक आहे तो घटक वातावरणामध्ये अदृश्य स्थितीमध्ये आहे. बाष्प किती आहे हे आपल्याला वातावरणामध्ये डोळ्यांनी दिसत नाही, परंतु आपल्या सभोवताली असणाऱ्या हवेची जी स्थिती आहे, आता सांगितलं तसं हवा कोरडी आहे किंवा हवा दमट आहे, या प्रमाणावरून हवेत असणारं जे बाष्प आहे हे बाष्प आपल्याला अनुभवता येतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या बाष्पामुळे पर्जन्य स्थिती निर्माण होते. आपल्या सभोवताली असणाऱ्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण कसं आहे, कमी आहे म्हणजे अल्प आहे, अत्यल्प आहे किंवा जास्त आहे, यावरून आपल्याला पर्जन्य स्थिती अनुभवायला मिळते. आता राजस्थान या ठिकाणाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हवेमध्ये बाष्प आहे, परंतु हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाचं प्रमाण राजस्थान या ठिकाणी अत्यल्प आहे. अत्यंत कमी बाष्प राजस्थान या ठिकाणी असणाऱ्या हवेमध्ये आढळतं आणि म्हणून या ठिकाणचे हवामान कोरडे आहे. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाचं प्रमाण अत्यंत कमी आहे म्हणून त्या ठिकाणी हवा किंवा हवामान कोरडं आहे. आता दुसरं उदाहरण घेतलं आपण मुंबई. मुंबई जर तुम्ही विचार केला तर समुद्र किनाऱ्यालगत आहे आणि समुद्र किनाऱ्यालगत असल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्या ठिकाणची हवा किंवा हवामान आपल्याला दमट पाहायला मिळतं. तिसरा मुद्दा जर पाहिला तर जम्मू काश्मीर थंड हवामान आहे, पर्वतमय प्रदेश आहे आणि या पर्वतमय प्रदेशामध्ये तापमान कमी असल्या कारणाने त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण हवेमध्ये अल्प आहे. अल्प म्हणजे थोडेसे आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हवामान कोरडे पाहायला मिळते. एकदम सोप्या भाषेमध्ये महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, जर बाष्पाचं प्रमाण जास्त असेल तर हवा दमट असेल, जर बाष्पाचं प्रमाण कमी असेल तर त्या ठिकाणची हवा कोरडी असते. हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर आता आपल्या सभोवताली असणाऱ्या हवेमध्ये जे बाष्प आहे या बाष्पाच्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सभोवतालची परिस्थिती आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर याच्या अगोदरच आपण सगळ्यांनी अनुभवलेली एक संकल्पना आहे, त्या संकल्पनेचं नाव आहे बाष्पीभवन. यासाठी जलचक्र नावाची एक संकल्पना तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये काय होतं तर समुद्र किंवा महासागर आहे आणि या महासागराच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याची, समजा या ठिकाणी सूर्य आहे, या सूर्याची किरण अशा पद्धतीने समुद्र महासागरावरती पडलेली आहेत आणि या समुद्र किंवा महासागरामध्ये असणाऱ्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते. तुम्हाला पुढचं माहिती आहे, ती जी वाफ आहे ती वाफ पाण्यापेक्षा वजनाने हलकी होते आणि हलकी झाल्यामुळे ती वातावरणामध्ये उंच उंच जाऊ लागते. उंच जात असताना तुम्ही महत्वाचा मुद्दा शिकलेला आहात, जसं जसं आपण उंच जाऊ तस तसं तापमान कमी कमी होत जातं. आपण जसं जसं उंच जाऊ तस तसं तापमान कमी होत जातं. का कमी होत जातं तुम्हाला माहिती आहे, सूर्याची किरण सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी पृष्ठावरती पोहोचतात आणि पृथ्वी पृष्ठावरती पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जमिनीलगतचा थर तापतो. टप्प्याटप्प्याने वरचे थर तापत जातात आणि म्हणून तापमानाचा जर आपण खालून पृष्ठभागापासून वरच्या दिशेने विचार केला तर पृष्ठभागालगत तापमान जास्त आहे, जसं जसं उंच जाऊ तसं तसं तापमान कमी होतं आणि याच पद्धतीने ही जी वाफ आहे ही वाफ हलकी झाल्यामुळे उंच जाऊ लागते आणि उंच गेल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या थंड हवामानामुळे या वाफेचं पुन्हा एकदा बाष्पामध्ये रूपांतर होतं. उंच गेल्यानंतर
बाष्पामध्ये रूपांतर होतं. आणि मग थोडक्यामध्ये याच्या अगोदर आपण ही संकल्पना इयत्ता 6वी ला असताना अभ्यासलेली आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय तर हे वरती गेल्यानंतर त्या वाफेचं रूपांतर बाष्पामध्ये होतं आणि या बाष्पापासून त्या ठिकाणी ढग तयार होतात. हे जे ढग असतात हे ढग वजनाने जड होतात आणि मग ती जड ढग वजन त्या ठिकाणी पेलू शकत नाहीत आणि मग पाण्याच्या रूपाने पृथ्वी पृष्ठालगत येतात. अशा पद्धतीने पाण्याचे थेंब पृथ्वी पृष्ठावरती येणं यालाच आपण आपल्या भाषेमध्ये पर्जन्य, पाऊस असं म्हणतो. मग अगदी थोडक्यामध्ये ही संकल्पना पाहिलेली आहे. मग आज आपल्याला महत्वाचा मुद्दा काय पाहायचा आहे तर बाष्पीभवन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कशा पद्धतीने साध्य होते. तर त्याच्यामध्ये बाष्पीभवनाची प्रक्रिया सगळ्या ठिकाणी सारख्याच प्रमाणात घडत नाही. ती बाष्पीभवनाची प्रक्रिया घडण्यासाठी आपल्याला काही महत्वाचे घटक आवश्यक असतात. त्याच्यामध्ये शुष्कता, बाष्पीभवन घडून येण्यासाठी शुष्कता, त्यानंतर आहे तापमान आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे वाऱ्याचा वेग. सर्वसाधारणपणे कोणत्याही ठिकाणी बाष्पीभवनाची प्रक्रिया घडत असताना घडून येण्यासाठी या 3 गोष्टींची गरज असते. त्याच्यामध्ये शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग. या संकल्पना मी अगोदरच सांगितलं, तापमान जास्त असेल बाष्पीभवनाचा वेग जास्त आहे. जर समजा वाऱ्याचा वेग जास्त असेल म्हणजे वारा जर जोराने किंवा वेगाने वाहत असेल तर त्या ठिकाणी बाष्पीभवनाची प्रक्रिया जलद घडते. आणि जर वाऱ्याचा वेग कमी असेल, वाऱ्याचा वेग जर कमी असेल तर त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग सुद्धा कमी असतो. मग या दृष्टीने 3-4 महत्वाचे मुद्दे आपल्या लक्षात ठेवायचे. ते आपला पहिला मुद्दा आहे, जर हवा कोरडी असेल आणि उष्ण असेल. लक्षात घ्या, पहिला मुद्दा आहे जर हवा कोरडी आणि उष्ण असेल तर या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. पहिला मुद्दा, परीक्षेसाठी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर एखाद्या ठिकाणचे हवामान कोरडे असेल आणि उष्ण असेल तर त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग टिंब. मग त्या ठिकाणी जर हवा कोरडी आणि उष्ण असेल तर त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग वाढतो. म्हणजे त्या ठिकाणी बाष्पीभवन जलद गतीने होते. आता दुसरं हवामान कोरडे आणि थंड. जर एखाद्या ठिकाणी कोरडे आणि थंड हवामान असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बाष्पीभवनाची क्रिया चांगल्या पद्धतीने घडते. म्हणजे त्या बाष्पीभवनाचा वेग त्या ठिकाणी सुद्धा चालू असतो किंवा त्या ठिकाणी सुद्धा बाष्पीभवनाची क्रिया सुरू असते. तिसरी गोष्ट आहे, जर समजा एखाद्या ठिकाणचं हवामान दमट असेल, मी अगोदर सांगत असताना सांगितलं ज्या ठिकाणी कोरड्या हवामान शब्द येतो त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण अल्प आहे, बाष्पाचं प्रमाण कमी आहे. आणि जर हवा दमट असेल तर त्या ठिकाणी मात्र बाष्पाचं प्रमाण कसं आहे, हवेमध्ये त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण जास्त आहे. मग जर एखाद्या ठिकाणचं हवामान दमट असेल म्हणजेच जर त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असेल तर जास्त असलेल्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग एकदम कमी असतो. इथं पण 2च महत्वाचे घटक एकत्रितपणे लक्षात ठेवा. कोरडी हवा उष्ण असेल किंवा कोरडी आणि थंड हवा असेल तर या ठिकाणी बाष्पीभवन जास्त. या उलट जर हवामान दमट असेल तर त्या ठिकाणी मात्र बाष्पीभवनाचा वेग कमी आहे. पुढचा चौथा महत्वाचा मुद्दा, जर समजा एखाद्या ठिकाणी तापमान जास्त असेल, अगोदर सांगितलं तसं जर तापमान जास्त असेल तर बाष्पीभवनाचा वेग हा जास्त आहे. आणि जर समजा एखाद्या ठिकाणी तापमान कमी असेल, जर तापमान कमी असेल
तर त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग सुद्धा कमी असतो. एवढे 5 मुद्दे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोरडी आणि उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो किंवा जास्त असतो. जर कोरडे आणि थंड हवामान असेल तरी सुद्धा बाष्पीभवनाची क्रिया चालू असते. मात्र जर हवामान दमट असेल तर त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. इथं कमी आणि इथं जास्त, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. एखाद्या ठिकाणी जर तापमान जास्त असेल त्याचबरोबर जर वाऱ्याचा वेग जास्त असेल तर त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग हा सुद्धा जास्त आहे. आणि जर एखाद्या ठिकाणी तापमान कमी असेल त्याचबरोबर वारा वाहण्याचा वेगही कमी असेल तर अशा ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग सुद्धा कमी असतो. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे, वातावरणातील आर्द्रता. त्याच्या अगोदरच आपण वरती नाव लिहिलंय आर्द्रता. मग आर्द्रता म्हणजे नेमकं काय? तर आर्द्रता म्हणजे आपल्या सभोवताली असणाऱ्या वातावरणामध्ये असणारं बाष्पाचं प्रमाण. लक्षात घ्या सगळ्यांनी, आपल्या सभोवताली असणाऱ्या हवेमध्ये असणारे जे बाष्पाचे प्रमाण आहे या बाष्पाच्या प्रमाणालाच हवेची आर्द्रता असे म्हणतात. आपल्या सभोवताली असणाऱ्या वातावरणामध्ये बाष्पाचे जे प्रमाण असते या बाष्पाच्या प्रमाणाला हवेची आर्द्रता असे म्हणतात. आणि मी सांगितलं तसं या बाष्पाच्या प्रमाणावरूनच आपल्याला हवेचा कोरडेपणा किंवा हवेचा दमटपणा ठरवता येतो. आता धडा वाचत असताना किंवा आता सध्या मी सांगत असताना लक्षपूर्वक 2-3 गोष्टी महत्वाच्या ध्यानात ठेवा. पुन्हा पुन्हा वाचण्याची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही. कोरडी हवा कधी आहे? ज्या वेळेस त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण कमी असेल. आणि दमट हवा कधी आहे? ज्या वेळेस त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असेल. अभ्यास करताना 2 शब्द लक्षात ठेवा. बाष्पाचं प्रमाण कमी, हवा कोरडी. बाष्पाचं प्रमाण जास्त, हवा दमट. आणि या बाष्पाच्या प्रमाणाला आपण म्हणतो त्या ठिकाणी असणाऱ्या हवेची आर्द्रता. मग हवेची आर्द्रता, कोरडेपणा, दमटपणा हा बाष्पाच्या प्रमाणावरती अवलंबून आहे. आपल्या सभोवताली असणारी जी हवा आहे ही हवा विशिष्ट प्रमाणात असणारा विशिष्ट प्रमाणात असणारं बाष्प आपल्यामध्ये सातत्याने सामावून घेत असते. आता सध्या देखील आपल्या सभोवताली जी हवा आहे या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण पाहायला मिळतं. दिसत नाही, मी अगोदरच सांगितलं. बाष्प हा घटक आपल्या सभोवताली अदृश्य या स्थितीमध्ये आहे. आता जसं जसं तापमान वाढत जातं, लक्षात ठेवा, जसं तापमान वाढत जातं तसं त्या हवेची बाष्प धारण क्षमता वाढत जाते. आपल्या सभोवताली जसं जसं तापमान वाढत जातं तसं हवेची बाष्प धारण क्षमता सुद्धा वाढत जाते. म्हणजे तापमान जास्त झालं तर बाष्प सुद्धा जास्त सामावून घेतलं जाऊ शकतं. या उलट जसं जसं हवा थंड होत जाते, म्हणजे जसं जसं हवेचं तापमान कमी होत जातं तसं त्या हवेमध्ये बाष्प सामावून घेण्याची क्षमता, ही बाष्प सामावून घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. थोडक्यात काय, गरम हवेमध्ये बाष्प जास्त सामावलं जाऊ शकतं आणि थंड हवेमध्ये बाष्प कमी सामावलं जाऊ शकतं. सर्वसाधारणपणे या गोष्टींचा जर विचार केला, तापमान जास्त, बाष्पधारण क्षमता जास्त, तापमान कमी, बाष्पधारण क्षमता कमी. परंतु या गोष्टीचा विचार करत असताना आपल्या सभोवताली असणारी जी हवा आहे त्या हवेमध्ये सर्वसाधारणपणे किती बाष्प सामावलं जाऊ शकतं, तेवढं बाष्प जर
जेवढं बाष्प सामावून घेण्याची क्षमता आहे तेवढं बाष्प जर त्या हवेमध्ये सामावलं गेलं तर त्यावेळेला हवेची एक विशिष्ट स्थिती निर्माण होते. त्या स्थितीला बाष्प संपृक्त स्थिती असे म्हणतात. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बाष्प संपृक्त स्थिती. बाष्प संपृक्त स्थिती म्हणजे नेमकं काय, यासाठी एक छोटासा प्रयोग सांगितलेला आहे आपला. काय सांगितलंय, एका अशा पद्धतीने चौकोनी आयताकृती आकाराचा स्पंजचा तुकडा घेतलाय, कोणत्या आकाराचा असला तरी चालेल, आणि हा जो स्पंज आहे हा घेत असताना एकदम कोरडा आहे, त्याच्यामध्ये थोडं सुद्धा पाणी नाही. आणि नंतर आपल्याला प्रयोग काय करायचं सांगितलंय, चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने त्या स्पंजवरती आपण पाणी ओतायचंय, पाणी ओतत राहायचंय. आता प्रयोग बऱ्याच वेळेला आपण असा अनुभव घेतलेला आहे, ज्या वेळेला या स्पंजवरती आपण पाणी ओतण्यास सुरुवात करतो त्यावेळेला आपल्या अशी गोष्ट लक्षात येते की त्या स्पंजवरती ओतलेलं जे पाणी आहे ते पाणी त्या स्पंज मध्ये शोषलं जातं. तुमचा प्रयोग तुम्ही तसाच चालू ठेवा, चमच्याने आणखी पाणी ओतत राहा, किती पाणी ओतलं याची नोंद वहीमध्ये कुठेतरी ठेवा. आणि बऱ्याच वेळानंतर ज्यावेळेस तुमची पाणी ओतण्याची प्रक्रिया चालू आहे, काही वेळानंतर तुमच्या असं लक्षात आलं आता हा जो स्पंज आहे तो स्पंज पूर्णपणे ओला झालेला आहे, पूर्णपणे तो भिजलेला आहे. आणि भिजल्यानंतर तुमचा प्रयोग तसाच चालू ठेवायचा आहे. तुम्ही पुन्हा एकदा पाणी ओतायचं काम तसंच चालू ठेवायचंय. थोड्या वेळानंतर तुमच्या असं लक्षात येईल तो स्पंज ज्या ट्रे मध्ये आपण ठेवलेला आहे, थोड्या वेळानंतर त्या स्पंज मधून पाण्याचे थेंब त्या ट्रे मध्ये खाली गळायला सुरुवात होते. मग या प्रयोगावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, पहिल्यांदा तुम्ही चमच्याने पाणी ओतत होतात, नंतर चमच्यानेच पाणी ओतायचं काम चाललंय, पण ठराविक कालावधीपर्यंत जोपर्यंत या स्पंजची पाणी शोषून घेण्याची क्षमता होती तोपर्यंत त्या स्पंजने तुम्ही ओतलेलं पाणी शोषून घेतलं. परंतु त्यानंतर अशी एक स्थिती निर्माण झाली की त्या स्पंजची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली, पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली. आणि ती क्षमता संपली तरी तुम्ही पाणी ओतत राहिलात, जे जास्त झालेलं पाणी आहे ते पाणी त्यात शोषलं जाऊ शकत नाही, ते आपोआप खाली गळतं. अगदी याच पद्धतीने आपल्या सभोवताली असणाऱ्या वातावरणामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळते. सर्वसाधारणपणे हा प्रयोग पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलंय आपल्या सभोवताली असणारी जी हवा आहे ती हवा विशिष्ट प्रमाणात बाष्प सामावून घेऊ शकते. आणि हे बाष्प सामावून किती घेऊ शकते, तर सर्वसाधारणपणे त्या हवेची बाष्पधारण क्षमता जेवढी आहे, हा महत्वाचा शब्द लक्षात ठेवा, त्या हवेची बाष्पधारण क्षमता जेवढी आहे तेवढं बर्फ विशिष्ट तापमानाला तिने शोषून घेतलं. म्हणजेच त्या हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता त्या ठिकाणी संपली. जेवढं तापमान आहे त्या तापमानाच्या प्रमाणामध्ये त्या हवेने बाष्प शोषून घेतलं. आता यापेक्षा जास्त बाष्प त्या हवेमध्ये शोषलंच जाऊ शकत नाही, अशी जी स्थिती निर्माण होते त्या स्थितीला बाष्प संपृक्त स्थिती असे म्हणतात. महत्वाची संकल्पना लक्षात ठेवा, एका विशिष्ट तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता आणि त्या हवेमध्ये असणारं बाष्पाचं प्रमाण हे दोनही घटक सारख्याच प्रमाणामध्ये झालेले आहेत. अशा स्थितीला बाष्प संपृक्त स्थिती असे म्हणतात. वातावरणामध्ये अशी परिस्थिती आहे, बाष्पधारण क्षमता जेवढी आहे तेवढं बाष्प हवेमध्ये शोषलं जातं. आता जास्त झालेलं बाष्प आहे
हे हवेमध्ये शोषलंच जाऊ शकत नाही आणि मग जे बाष्प हवेमध्ये शोषलंच जाऊ शकत नाही ते बाष्प हवेत न शोषल्यामुळे ते पावसाच्या रूपाने पाण्याच्या थेंबाच्या रूपाने बाहेर पडतं आणि असं जे पावसाच्या रूपाने किंवा पाण्याच्या थेंबाच्या रूपाने हवेत झालेलं अतिरिक्त झालेलं बाष्प बाहेर टाकलं जातं यालाच आपण पर्जन्य यालाच आपण पाऊस असं म्हणत असतो. सांगत असताना अगोदरच मुद्दा सांगितला जर तापमान जास्त असेल तर बाष्प धारण क्षमता ती सुद्धा जास्त असते. जर तापमान जास्त असेल तर बाष्प धारण क्षमता सुद्धा जास्त आणि जर हवेमध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता आपोआप कमी होत जाते. थंड हवामानावरती मग ती जे बाष्प शिल्लक राहतं याच बाष्पाचं रूपांतर पुन्हा एकदा पावसाच्या थेंबामध्ये किंवा पाण्याच्या थेंबामध्ये होत असतं. मग आता या ठिकाणी आपल्याला पुस्तकामध्ये एक तक्ता सांगितलेला आहे पहा. तर सर्वसाधारणपणे बाष्प संपृक्त स्थिती कधी निर्माण होते तर ज्या वेळेला त्या ठिकाणी बाष्पधारण क्षमता आणि हवेतलं बाष्पाचं प्रमाण सारखं असतं. मग या ठिकाणी रिकामी जागा एक विचारली जाते जर समजा एखाद्या ठिकाणचं हवामान 15°C इतकं असेल आणि त्या ठिकाणची बाष्पधारण क्षमता जर 12.8°C 12.8 ग्रॅम घनमीटर 12.8 ग्रॅम पर मीटर घन किंवा घनमीटर असेल हा अंक महत्वाचा. म्हणजे या ठिकाणी विशिष्ट तापमान आणि त्या विशिष्ट तापमानाला बाष्पधारण क्षमता जर या प्रमाणामध्ये असेल तर त्या स्थितीला हवेची बाष्प संपृक्त स्थिती असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला 2 अंक लक्षात ठेवायचे. तापमान 15°C आहे आणि बाष्पधारण क्षमता आहे 12.8 ग्रॅम. या स्थितीला बाष्प संपृक्त स्थिती असे म्हणतात. दुसरं एक उदाहरण लक्षात ठेवायचंय. एखाद्या ठिकाणी जर समजा तापमान 30°C असेल आणि त्या ठिकाणी बाष्पधारण क्षमता जर 30.37 ग्रॅम पर घनमीटर किंवा मीटर घन हे 2 अंक लक्षात ठेवा. रिकामी जागा तुम्हाला या ठिकाणी विचारली जाते. जर समजा एखाद्या ठिकाणी तापमान 30°C असेल तर हवेची बाष्पधारण क्षमता टिंब असल्यास त्या स्थितीला बाष्प संपृक्त स्थिती असे म्हणतात. हे 2 अंक लक्षात ठेवा. तापमान 15°C आणि बाष्पधारण क्षमता 12.8 ग्रॅम पर घनमीटर किंवा जर तापमान 30°C असेल तर त्या ठिकाणी बाष्पधारण क्षमता 30.37 ग्रॅम पर घनमीटर. हे 2 अंक तापमान आणि बाष्पधारण क्षमता सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. मग आता आपल्या सभोवताली असणारी ही जी बाष्प संपृक्त स्थिती आहे किंवा बाष्पाचं प्रमाण आहे हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण नेमकं किती हे ओळखण्यासाठी आपल्याला आपल्या सभोवताली असणाऱ्या हवेमध्ये असणारी आर्द्रता 2 पद्धतीने सांगता येते. त्यातील पहिली पद्धत आहे निरपेक्ष आर्द्रता. आपल्या सभोवताली असणाऱ्या वातावरणातील आर्द्रता वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येते. महत्वाच्या 2 पद्धती एक आहे निरपेक्ष आर्द्रता. मग आता निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय तर एका विशिष्ट हवेमध्ये एका विशिष्ट क्षेत्रफळ असलेल्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे लक्षात घ्या. आपण इथे 1 घनमीटर असं समजू. 1 मीटर लांब 1 मीटर रुंद आणि 1 मीटर उंच असं जे काय
असा जो काही घन तयार होईल तेवढ्या घनमीटर जागेमध्ये सर्वसाधारणपणे बाष्पाचं प्रमाण किती आहे? ते बाष्पाचं प्रमाण जितकं असेल त्याला म्हणायचं त्या ठिकाणची निरपेक्ष आर्द्रता. एकदम सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा. ठराविक जागेमध्ये असणार बाष्पाचं प्रमाण कितीही असेल, जे असेल ते त्या बाष्पाच्या प्रमाणाला म्हणायचं निरपेक्ष आर्द्रता. आणि सांगत असताना मी सांगितलं, समजा एखादा भाग सागरी आहे, समुद्र किनाऱ्यालगतचा भाग आहे, आणि दुसरा भूभाग आहे किंवा जमिनीचा भाग आहे. या दोन भागांपैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे सागरावरती हवामान दमट आहे आणि भूभागावरती हवामान कोरडे आहे. मग हवामान दमट कधी असतं तो पण मुद्दा तुम्हाला आता सांगून झालाय. ज्या वेळेला बाष्पाचं प्रमाण जास्त त्यावेळेला हवामान दमट. मग इथं लिहिलं मी, सागरी किनाऱ्यालगत असणाऱ्या भागामध्ये बाष्पाचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. जमिनीचा भाग आहे त्या ठिकाणी हवामान कोरडं आहे. हवामान कोरडं कधी असतं? जर त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण कमी असेल तर. मग या ठिकाणी बरोबर मुद्दा झाला. पहा, सागर किनाऱ्यालगत समुद्र किनारी भागामध्ये असणाऱ्या जमिनीवरती बाष्पाचं प्रमाण जास्त आहे आणि भूभागावरती हवामान कोरडं आहे, कारण भूभागावरती बाष्पाचं प्रमाण कमी आहे. या बाष्पाच्या प्रमाणालाच आपण आता शब्द वापरलाय निरपेक्ष आर्द्रता. म्हणजे सागर किनाऱ्यालगत निरपेक्ष आर्द्रता जास्त आणि भूभागालगत निरपेक्ष आर्द्रता कमी असते. दुसरा मुद्दा सांगत असताना मी सांगितलं, जर तापमान जास्त असेल तर निरपेक्ष आर्द्रता म्हणजेच बाष्पाचं प्रमाण जास्त आहे. मग आपण त्याच्या अगोदर उष्णपट्टा, समशीतोष्ण पट्टा आणि शीतपट्टा ही आकृती अभ्यासलेली आहे सगळ्यांनी. अर्ध्याच मिनिटामध्ये सांगतो. सूर्याची किरण ज्या ठिकाणी सरळ पडतात त्या ठिकाणी जो विषुवृत्तालगत जो पट्टा तयार झालाय याला आपण म्हणतो उष्णपट्टा. 23°30 उत्तरेपासून 66°30 उत्तरेपर्यंत आणि 23°30 ते 66°30 दक्षिणेपर्यंत जर या ठिकाणाचा विचार केला तर या ठिकाणी सूर्याची किरण एकदम सरळ पडत नाहीत, एकदम तिरपी पडत नाहीत. म्हणून या भागामध्ये तापमान मध्यम असतं. मध्यम तापमान आहे त्या ठिकाणी तयार झालेला जो पट्टा आहे त्याला आपण समशीतोष्ण पट्टा असं म्हणतो. आणि उत्तर ध्रुवालगत किंवा दक्षिण ध्रुवालगत हा जो भाग आहे त्या भागामध्ये सूर्याची किरणं अति तिरपी पडतात, ती जास्त प्रदेश व्यापतात आणि म्हणून उत्तर ध्रुवालगत आणि दक्षिण ध्रुवालगत तापमान अति थंड असतं. त्या ठिकाणी असणारा जो पट्टा आहे त्याला शीतपट्टा असं म्हणतात. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, विषुवृत्तालगत असणारा पट्टा कोणता आहे? उष्णपट्टा. म्हणजे विषुवृत्तावरती तापमान जास्त आहे आणि जर तापमान जास्त असेल तर निरपेक्ष आर्द्रता सुद्धा कशी आहे? तर निरपेक्ष आर्द्रता सुद्धा जास्त आहे. म्हणून पुढचा मुद्दा लक्षात ठेवा, विषुवृत्तीय प्रदेशामध्ये निरपेक्ष आर्द्रता जास्त आहे आणि उत्तर ध्रुव असेल, दक्षिण ध्रुव असेल, या ध्रुवाकडे तापमान एकदम कमी होत जातं. म्हणून ध्रुवालगत उत्तर ध्रुव असेल, दक्षिण ध्रुव असेल किंवा अति थंड हवामानाचे प्रदेश असतील त्या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रता कमी असते. दोनच पॉइंट इथं महत्वाचे लक्षात ठेवा. सागरी भागात निरपेक्ष आर्द्रता जास्त, भूभागावरती निरपेक्ष आर्द्रता कमी, विषुवृत्तीय भागामध्ये निरपेक्ष आर्द्रता जास्त आणि ध्रुवालगत निरपेक्ष आर्द्रता कमी असते. आता आपल्याला आर्द्रता वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात असं सांगितलं. पहिला मुद्दा सांगितला निरपेक्ष आर्द्रता. आणखी एका पद्धतीने आर्द्रता सांगितली जाते, तो महत्वाचा मुद्दा आहे सापेक्ष आर्द्रता.
आर्द्रता निश्चित करण्याचं किंवा सांगण्याचं दुसरं जी पद्धत आहे ती पद्धत आहे सापेक्ष आर्द्रता. आता सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर एका विशिष्ट तापमानात विशिष्ट घनफळ असलेल्या जागेमध्ये असणारं बाष्पाचं प्रमाण, म्हणजे एका विशिष्ट तापमान असलेल्या भागामध्ये विशिष्ट घनफळ असलेल्या भागामध्ये बाष्पाचं प्रमाण म्हणजेच निरपेक्ष आर्द्रता किती आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणची निरपेक्ष आर्द्रता किती आणि त्या ठिकाणी असणाऱ्या हवेची बाष्पधारण क्षमता किती आहे. आतापर्यंत आपण निरपेक्ष आर्द्रता सांगताना फक्त काय सांगितलं, बाष्पाचं प्रमाण किती आहे. आता विचार काय करायचंय, बाष्पाचं प्रमाण किती आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या हवेची बाष्पधारण क्षमता किती आहे. लक्षात ठेवा, एखाद्या विशिष्ट तापमानाच्या प्रदेशात विशिष्ट घनफळ असलेल्या प्रदेशामध्ये असणाऱ्या हवेची निरपेक्ष आर्द्रता किती आणि त्याच ठिकाणी असणाऱ्या हवेची बाष्पधारण क्षमता किती, यांचं जे गुणोत्तर असतं त्या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. फक्त बाष्पाचं प्रमाणच नको, तर बाष्पाच्या प्रमाणाच्या वेळेला त्याची बाष्पधारण क्षमता किती आहे यांचं जे गुणोत्तर असतं या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. आणि ही जी आर्द्रता आहे ही आर्द्रता सांगण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आहे आर्द्रता नेहमी टक्केवारीमध्ये सांगितली जाते. मग आता सापेक्ष आर्द्रतेचं सूत्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. सापेक्ष आर्द्रता बरोबर एखाद्या ठिकाणाची निरपेक्ष आर्द्रता भागिले त्या ठिकाणी असणाऱ्या हवेची बाष्पधारण क्षमता गुणिले 100. हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं. सापेक्ष आर्द्रता बरोबर एखाद्या ठिकाणी असणाऱ्या हवेची निरपेक्ष आर्द्रता भागिले त्या ठिकाणची बाष्पधारण क्षमता आणि गुणिले 100. आता उदाहरण दिलंय, एखाद्या ठिकाणी असणाऱ्या हवेची सापेक्ष आर्द्रता आपल्याला सांगितली सापेक्ष आर्द्रता 20 आहे. सापेक्ष आर्द्रता 20 आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या हवेची बाष्पधारण क्षमता ही 30 ग्रॅम आहे. 30 ग्रॅम पर घनमीटर आहे. तर त्या ठिकाणाची सापेक्ष आर्द्रता किती. मग सूत्र तुम्हाला माहिती आहे, निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. निरपेक्ष आर्द्रता 20 आहे, बाष्पधारण क्षमता 30 आहे, ते लिहिलंय आपण आणि सूत्रानुसार गुणिले 100. मग आपण जर या ठिकाणी भागाकार केला तर या ठिकाणचं उत्तर येतंय 66.66 असं वाढत जाते. म्हणून आपण या ठिकाणी लिहिलं 66.7. परीक्षेला तुम्हाला असं एखादं उदाहरण विचारलं जातं, एखाद्या ठिकाणची निरपेक्ष आर्द्रता 20 आहे, त्याच ठिकाणची बाष्पधारण क्षमता 30 आहे, तर सापेक्ष आर्द्रता किती. आता तुम्हाला थोड्या वेळाने जी PDF पाठवली जाईल त्याच्यामध्ये अशा स्वरूपाचे सुद्धा 1-2 प्रश्न दिलेले असतील. मग आपण लक्षात ठेवायचं, सूत्र लक्षात ठेवायचं, निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता आणि गुणिले 100. आता दुसरं एक उदाहरण आपण पाहू. त्याच्यामध्ये एका ठिकाणी असणाऱ्या हवेची निरपेक्ष आर्द्रता दिलेली आहे आपल्याला 30. पहा, एका ठिकाणी असणाऱ्या हवेची निरपेक्ष आर्द्रता, दुसरं उदाहरण घेऊ आपण,
निरपेक्ष आर्द्रता आहे 15, त्या ठिकाणी असणाऱ्या हवेची बाष्पधारण क्षमता सुद्धा आहे 15. सूत्रानुसार आपण गुणिले 100 केलं, जर तुम्ही भागाकार केला तर तुमचं उत्तर आलंय 100%. पहा, या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रता आणि बाष्पधारण क्षमता गुणिले 100, टक्केवारी आली 100%. ही झाली त्या ठिकाणची सापेक्ष आर्द्रता. जेव्हा एखाद्या ठिकाणी असणाऱ्या हवेची सापेक्ष आर्द्रता, लक्षात ठेवा, सापेक्ष आर्द्रता जेव्हा 100% येते तेव्हा ती 100% आल्यानंतर त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची क्रिया घडत असते आणि त्या क्रियेला म्हणतात सांद्रीभवन. त्या ठिकाणी त्या क्रियेला म्हणायचं सांद्रीभवन. आणि सांद्रीभवनाची क्रिया घडत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या ठिकाणी जे तापमान असतं ते तापमान दवबिंदू तापमान, त्या ठिकाणी असणारं जे तापमान आहे ते तापमान दवबिंदू तापमान कक्षेला पोहोचलेलं असतं. दवबिंदू तापमान कक्षेला पोहोचलेला असतं. महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवा. जर एखाद्या ठिकाणची सापेक्ष आर्द्रता 100% झाली तर त्या ठिकाणी घडणारी महत्वाची घटना आहे सांद्रीभवन. आता तुम्हाला सांद्रीभवन म्हणजे नेमकं काय ते अगोदर सांगतो. आता आर्द्रतेचे 2 प्रकार सगळ्यांनी लक्षात ठेवा. निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता. ही आर्द्रता कशामध्ये सांगितली जाते तर आर्द्रता नेहमी टक्केवारीमध्ये सांगितली जाते. आणि सापेक्ष आर्द्रतेचं सूत्र लक्षात ठेवा, निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता आणि गुणिले 100. उदाहरण दिलं तरी तुम्हाला परीक्षेला करता येईल. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे, सांद्रीभवन म्हणजे नेमकं काय. तर आपल्या सभोवताली असणाऱ्या हवेमध्ये जे बाष्प असतं, या बाष्पाचं म्हणजे वायुरूप बाष्पाचं, लक्षात घ्या 2 संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहायच्या. पहिली संकल्पना आहे सांद्रीभवन, त्यानंतर दुसरी संकल्पना आहे घनीभवन. शब्द थोडेसे वेगळे आहेत पण सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. पदार्थांच्या अवस्था तुम्हाला माहिती आहे, स्थायू, द्रव आणि वायू. आपल्याला हे पण माहिती आहे, समुद्रातील पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते. वाफ वरती गेल्यानंतर पुन्हा एकदा थंड होते आणि थंड झाल्यानंतर त्या वाफेचं पुन्हा रूपांतर पाण्याच्या थेंबामध्ये होतं. अशा पद्धतीने वातावरणामध्ये असणार जे वायुरूप बाष्प आहे, लक्षात घ्या, वायुरूप बाष्प आहे, या वायुरूप बाष्पाचं जलरूपात रूपांतर होणे. 2 शब्द लक्षात घ्या. वायूचं रूपांतर जल म्हणजे वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होणं, ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण म्हणतो सांद्रीभवन. यानंतर दुसरी आहे घनीभवन. आपल्या सभोवताली असणाऱ्या वातावरणामध्ये जे बाष्प आहे, या बाष्पाचं, वातावरणात असणाऱ्या बाष्पाचं घनरूपामध्ये म्हणजे स्थायू रूपामध्ये, आपल्या सभोवताली असणाऱ्या वातावरणातील बाष्पाचे घनरूपामध्ये रूपांतर होणे, या प्रक्रियेला घनीभवन असे म्हणतात. आणि आता मी अगोदर सांगताना सांगितलं, जर समजा हवेची सापेक्ष आर्द्रता किती टक्के झाली तर हवेची सापेक्ष आर्द्रता जेव्हा 100% होते, 100% झाल्यानंतरच, 100% सापेक्ष आर्द्रता झाल्यानंतरच त्या ठिकाणी सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते. आणि त्यावेळेला हवा ही दवबिंदू तापमान पातळीला पोहोचलेली असते. त्यातला दवबिंदू तापमान पातळी हा शब्द लक्षात ठेवा. आणि कधी सांद्रीभवनाची क्रिया घडते तो एक मुद्दा लक्षात ठेवा, जेव्हा सापेक्ष आर्द्रता 100% होते तेव्हा त्या ठिकाणी सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते. आणि ही सांद्रीभवनाची प्रक्रिया घडण्यासाठी हवा दवबिंदू तापमान
पातळीला असणं आवश्यक आहे. हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता आपल्या सभोवताली सांद्रीभवन झालं, घनीभवन झालं, या सगळ्या प्रक्रिया आपल्या सभोवताली असणाऱ्या हवेतील बाष्पावरती घडत असतात. आपल्या सभोवताली हे जे बाष्प आहे, हे बाष्प अदृश्य स्थितीमध्ये असतंय असं मी सांगितलं. पण हे अदृश्य स्थितीत असणारं जे बाष्प आहे, हे बाष्प पृथ्वी पृष्ठालगत किंवा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्या बाष्पाचं धुलीकणाभोवती संचयन होतं. धुलीकणाभोवती त्या बाष्पाचं संचयन होतं आणि म्हणून आपल्याला आपल्या सभोवताली असणार बाष्प वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काही प्रमाणात पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये पृथ्वी पृष्ठालगत आणि खूप उंचावरती आपल्याला सांद्रीभवनाची रूपं पाहायला मिळतात. पृथ्वी पृष्ठालगत, जमिनीच्या पृष्ठालगत बाष्प जे आहे ते बाष्प धुलीकणाभोवती संचयित होतं. त्या बाष्पाचं धुलीकणाभोवती संचयन होतं. पृथ्वी पृष्ठालगत आपल्याला जी सांद्रीभवनाची रूपं आढळतात त्याच्यामध्ये 3 महत्वाचे आहेत. एक आहे दव, दुसरा आहे दहिवर आणि तिसरा आहे धुके. दव, दहिवर आणि धुके ही 3 पृथ्वी पृष्ठालगत, भूपृष्ठालगत असणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी टिंबटिंब हे पृथ्वी पृष्ठालगत नसणारे सांद्रीभवनाचे रूप आहे. आणि मग दव, दहिवर, धुके आणि या ठिकाणी शब्द दिलेला असतो ढग. लक्षात घ्या, ढग हे सुद्धा सांद्रीभवनाचं रूप आहे. पण पृथ्वी पृष्ठालगत, पृथ्वीच्या पृष्ठभागालगत सांद्रीभवनाची हीच 3 रूपं आढळतात, दव, दहिवर आणि धुके. आणि खूप उंचावरती गेल्यानंतर सुद्धा आपल्याला सांद्रीभवनाचं रूप पाहायला मिळतं. सांद्रीभवनाचं रूप आढळतं. खूप उंचावरती असणारं जे सांद्रीभवनाचं रूप आहे त्या सांद्रीभवनाच्या रूपाला म्हणायचं ढग. दोनही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. पृथ्वी पृष्ठालगत सांद्रीभवनाची रूपं कोणती? दव, दहिवर आणि धुके. आणि जास्त उंचीवर आढळणारं सांद्रीभवनाचं रूप कोणतं? तर ढग हे जास्त उंचीवर आढळणारं सांद्रीभवनाचं रूप आहे. आता आपला पुढचा मुद्दा पाहायचा आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. सोपा आहे. जर तुम्ही त्याचा एक चार्ट तयार केला आणि त्या चार्टच्या अनुषंगाने 3 भागानुसार जर आपण स्वतंत्रपणे विचार केला तर ढग आणि ढगांचे प्रकार समजण्यासाठी एकदम सोपा आहे. पहा, आता आपला पुढचा मुद्दा पाहू आपण, ढग व ढगांचे प्रकार. मी आत्ताच सांगितलं तसं खूप उंचावरती आढळणारे सांद्रीभवनाचे रूप म्हणजे ढग. सांद्रीभवन म्हणजे काय? तर त्या ठिकाणी असणारे जे वायुरूप बाष्प आहे, मी सांगितलं तसं सूर्याच्या उष्णतेने जलाशयातील पाण्याची वाफ झाली, ती वाफ उंच गेली, उंच गेल्यानंतर त्या ठिकाणी तापमान कमी झालंय म्हणजे वरती तापमान थंड झालंय म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी झाली आणि बाष्प धारण क्षमता कमी झाली. त्याचबरोबर त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता 100% झाली, तापमान अतिशय कमी झालं आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या या वायुरूप बाष्पाचं रूपांतर पाण्याच्या लहान लहान थेंबामध्ये झालं. वायुरूप बाष्पाचं पाण्याच्या लहान लहान थेंबामध्ये जे रूपांतर झालं त्या प्रक्रियेला आपण सांद्रीभवन म्हणतो. वरती थंड हवामानामुळे सांद्रीभवनाची क्रिया घडली. जलकण जे आहेत, तयार झालेले जलकण आहेत, हे जलकण अशा पद्धतीने धुलीकणांभोवती संचयित झाले. त्या पाण्याच्या जलाच्या लहान लहान थेंबाचं धुलीकणाभोवती संचयन झालं. हे जे हिमस्फटिक असतात किंवा पाण्याचे थेंब असतात ते पाण्याचे थेंब अतिशय हलके असतात.
थोडक्यात सांगायचं झालं तर ते वजन विरहित असतात, त्यांना वजन नसतं आणि म्हणून ते अशाच पद्धतीने हवेमध्ये खूप उंचावरती तरंगत राहतात. तुम्ही कधी पतंग उडवलेला असेल पहा, पतंग उडवत असताना ठराविक उंची गाठेपर्यंत आपल्याला त्याला सारखं ओढावं लागतं. ठराविक उंचीवरती जेव्हा पतंग तुम्ही पोहोचवता त्याच्यानंतर तुम्ही निरीक्षण जर केलं तर तुम्हाला त्या पतंगाला काहीच करण्याची गरज नाही, तो आपोआप तरंगत राहत. अगदी त्याच पद्धतीने ठराविक उंचीवरती ज्या वेळेला हे जलकण हिमकण एकत्र येतात त्यांचं संचयन होतं, ते वजन विरहित असतात आणि खालून वरच्या दिशेने ऊर्ध्वगामी वाऱ्यांचा वेग असतो. पहा, ऊर्ध्वगामी वाऱ्यांचा वेग असतो, खालून वरच्या दिशेने वारे वाहत असतात आणि या वाऱ्यांच्या वेगाचा परिणाम म्हणून हे हिमकण हे जलकण अशा पद्धतीने हवेमध्ये तरंगत राहतात, त्याच ठिकाणी तरंगत राहतात आणि त्या ठिकाणी तरंगत राहिल्यानंतर अनेक जलकण अशा पद्धतीने धुलीकणाभोवती एकत्र येतात आणि त्या धुलीकणांभोवती या जलकणांचे या हिमकणांचे संचयन होतं. त्या ठिकाणी त्या धुलीकणाभोवती या जलकणांचा हिमकणांचा जो समुच्चय तयार होतो, लक्षात घ्या, जलकणांचा आणि हिमकणांचा जो समुच्चय तयार होतो त्या समुच्चयालाच आपण आपल्या भाषेमध्ये ढग असं म्हणतो. लक्षात ठेवा, खूप उंचावरती सांद्रीभवनाची क्रिया घडून त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होते. हिमकण आणि जलकण एकत्र येतं, ते एकत्र येऊन जो समुच्चय तयार होतो त्या समुच्चयालाच ढग असे म्हणतात. आणि हे जे ढग असतात हे ढग आपल्याला ठराविक समुद्र सपाटीपासून ठराविक उंचीपर्यंत पाहायला मिळतात. यावरून ढगांचे काही विशिष्ट प्रकार पडतात. आता फक्त 6 मिनिट राहिलेत, तरी पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो मी. आपल्या सभोवताली जे ढगांचे प्रकार आहेत, या ढगांच्या प्रकाराची समुद्र सपाटीपासून ढगांचे 3 प्रकार पडतात. लक्षात ठेवा, समुद्र सपाटीपासून असणाऱ्या उंचीनुसार या ढगांचे 3 प्रकार पडतात. त्याचे 3 प्रकार असे आहेत. पहिला मुद्दा आहे अति उंचीवरील ढग. पहिला मुद्दा आहे अति उंचीवरील ढग. त्यानंतर दुसरा प्रकार आहे मध्यम उंचीवरील ढग. मध्यम उंचीवरील ढग. आणि तिसरा मुद्दा आहे कमी उंचीवरील ढग. अगदी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचंय, कधीच विसरणार नाही. या पद्धतीने लक्षात ठेवलं. ढगांचे 3 प्रकार, अति उंचीवरील ढग, मध्यम उंचीवरील ढग आणि कमी उंचीवरील ढग. अति उंचीवरील ढगांची उंची सर्वसाधारणपणे किती आहे, तर सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीपासून 7,000 ते 14,000 मीटर उंचीवरती, 7,000 ते 14,000 मीटर उंचीवरती जे ढग आढळतात त्या ढगांना अति उंचीवरील ढग असं म्हणतात. त्यानंतर सर्वसाधारणपणे 2,000 मीटर ते 7,000 मीटर उंचीवरती जे ढग आढळतात त्या ढगांना मध्यम उंचीवरील ढग असे म्हणतात. 2,000 मीटर ते 7,000 मीटर उंचीवरील ढगांना मध्यम उंचीवरील ढग असे म्हणतात. आणि सर्वसाधारणपणे 2,000 मीटर पेक्षा कमी उंचीवर असणाऱ्या ढगांना कमी उंचीवरील ढग म्हणतात. पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा, अति उंचीवरील 7,000 ते 14,000. त्याच्यानंतर 2,000 ते 7,000 मध्यम उंचीवरील ढग आणि 2,000 पेक्षा कमी उंचीवरील ढगांना कमी उंचीवरील ढग असं म्हणतात. आता आपल्याला पाहायचं या 3ही ठिकाणी कोणते कोणते प्रकार आहेत. तर ढगांचे एकूण 10 प्रकार पडतात. लक्षात ठेवा, ढगांचे एकूण 10 प्रकार पडतात. त्यातील अति उंचीवरील ढगाचे 3 प्रकार आहेत.
अति उंचीवरील ढगामध्ये पहिला प्रकार आहे सिरस. सगळी माहिती लिहिणार नाही, फक्त ढगांची नावं लिहितोय, बाकीची माहिती तोंडी सांगितली जाईल, काळजीपूर्वक ऐका. सिरस, त्यानंतर आहे सिरोस्ट्रेटस, सिरोस्ट्रॅटस, आणि तिसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे सिरोक्युम्युलस. आता हीच नावं मध्यम उंचीवरील ढगामध्ये पण पाहायला मिळतात. मध्यम उंचीवरील ढगाचे दोनच प्रकार आहेत, इथं लक्षात घ्या. अति उंचीवरील ढगांचे 3 प्रकार. पहिला प्रकार आहे सिरस, दुसरा आहे सिरोस्ट्रॅटस, तिसरा आहे सिरोक्युम्युलस. इथं काय लक्षात ठेवा, अति उंचीवरील ढगांच्या अगोदर एक विशिष्ट शब्द वापरलाय सिरो. जर सिरस किंवा सिरो हा शब्द जर त्या ढगांच्या नावाच्या अगोदर वापरलेला असेल तर ध्यानात ठेवायचं त्यांचा प्रकार आहे अति उंचीवरील ढग. आता मध्यम उंचीवरील ढगांचे फक्त 2 प्रकार आहेत. त्यातील पहिला आहे अल्टोस्ट्रॅटस, आणि त्यातला दुसरा प्रकार आहे अल्टोक्युम्युलस. आता इथं दोन्ही नावांचा जर विचार केला ना तर वरतीच आलेली नाव आहेत पहा. इथं पण स्ट्रॅटस आहे, इथं क्युम्युलस आहे, इथं स्ट्रॅटस आहे, इथं क्युम्युलस आहे. मध्यम उंचीवरील आहे ना त्या ठिकाणी एक विशिष्ट शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवायचा, तो शब्द आहे अल्टोस्ट्रॅटस किंवा अल्टोक्युम्युलस. जर त्या ढगाच्या नावाच्या अगोदर अल्टो असा शब्द आला तर लक्षात ठेवायचं नेहमी मध्यम उंचीवरील ढगांचे प्रकार आहेत. आणि तिसरं कमी उंचीवरील ढग. या कमी उंचीवरील ढगांचे 5 प्रकार पडतात. कमी उंचीवरील ढगांचे एकूण 5 प्रकार पडतात. त्यापैकी सगळ्यात शेवटी जे 2 आहेत त्या 2 ढगांची उंची 2000 मीटर पेक्षा जास्त असू शकते किंवा अति जास्त सुद्धा असू शकते, म्हणून ते स्वतंत्रपणे दाखवले जातात. मग आता आपण पाहू कमी उंचीवरील ढगांचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे स्ट्रॅटोक्युम्युलस. पुन्हा पहा या ठिकाणी सुद्धा क्युम्युलस आलाय, फक्त या ठिकाणी शब्द कोणता आहे तर क्युम्युलस आहे. दुसरा प्रकार आहे स्ट्रॅटस. त्यानंतर तिसरा प्रकार आहे निम्बोस्ट्रॅटस. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे, किंवा हे 3 बाजूला ठेवा आणि सगळ्यात शेवटी एक लक्षात ठेवायचा क्युम्युलस, आणि सगळ्यात शेवटी महत्वाचा आहे क्युम्युलोनिम्बस. कमी उंचीवरील ढगाचे एकूण तसे 5 प्रकार पडतात. पैकी क्युम्युलस आणि क्युम्युलोनिम्बस हे जे 2 ढगांचे प्रकार आहेत, या ढगांची उंची कमी जास्त असू शकते. त्यापैकी आता वरचे 3 पाहू आपण. इथं पुन्हा एकदा महत्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवा, सिरो असेल तर अति उंचीवरील, अल्टो असेल तर मध्यम उंचीवरील, आणि मूळ रूप दिलेला आहे पहा. इथं सिरोस्ट्रॅटस आलंय, इथं फक्त स्ट्रॅटस आलंय. इथं सिरोक्युम्युलस आहे, अल्टोक्युम्युलस आहे, इथं फक्त क्युम्युलस आलेला. तसं हे जर 2 तुमच्या लक्षात राहिले, सिरो म्हणजे अति उंचीवरील, अल्टो म्हणजे मध्यम उंचीवरील, आणि जर समजा ती 2 लक्षात राहिली तर तिसरा प्रकार एकदम सोपा आहे. मग परीक्षेला तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न येतात. आता आपल्याला काय महत्वाचा मुद्दा पाहायचा आहे, या प्रत्येक ढगांची काही वैशिष्ट्ये असतात. अर्ध्या मिनिटामध्ये सांगतो फक्त. यापैकी पहिला जो अति उंचीवरील ढग आहे सिरस, याचं वैशिष्ट्य हा ढग तंतुमय असतो. त्यानंतर दुसरा आहे सिरोस्ट्रॅटस. हे जे ढग असतात हे ढग आपल्याला वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. सिरोस्ट्रॅटस हे ढग वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. आणि तिसरं सिरोक्युम्युलस हे जे ढग आहेत
हे ढग आपल्याला लहान लहान लाटांच्या समुदायाप्रमाणे दिसतात. तीन इथे लक्षात ठेवा. तंतुमय म्हणलं का सिरस, वळ्या पडलेल्या साद्रीप्रमाणे म्हणलं का सिरोस्ट्रॅटस, आणि लहान लहान लाटांच्या समुदायाप्रमाणे म्हणलं का सिरोक्युम्युलस. यानंतर दुसरा आहे अल्ट्रोस्ट्रेटस. मध्यम उंचीवरील ढगाचा पहिला प्रकार अल्ट्रोस्ट्रेटस. सर्वसाधारणपणे यांची उंची आहे 2000 ते 7000 मीटर. आणि अल्ट्रोस्ट्रेटस या ढगाचं वैशिष्ट्य काय आहे, तर हा ढग कमी जाडीचा आहे. कमी जाडीचा ढग आहे आणि या ढगामधून आपल्याला सूर्याचं दर्शन होऊ शकतं. सूर्याचं दर्शन होतं, परंतु जर आपण त्या ढगातून सूर्याचं दर्शन म्हणजे सूर्य पाहिलं तर आपल्याला दुधी रंगासारखा दिसतो. हे त्याचं वैशिष्ट्य. कमी जाडीचं आहे आणि सूर्यदर्शन होऊ शकतं. पुढचा मुद्दा आहे अल्टोक्युम्युलस. हा जो आहे हा आपल्याला आकाशामध्ये किंवा ठराविक उंचीवरती तो आपल्याला स्तराच्या स्वरूपामध्ये, टप्प्याटप्प्याच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. त्याची रचना तरंगासारखी असते. हा आहे अल्टोक्युम्युलस. यानंतर हे जे 5 प्रकार आहेत त्यातील पहिला प्रकार स्ट्रॅटोक्युम्युलस. स्ट्रॅटोक्युम्युलस हा जो ढग आहे तो ढग पांढऱ्या रंगाचा, पांढऱ्या आणि धुरकट रंगाचा ढग आहे आणि या ढगाचे आपल्याला गोलाकार पुंजके पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा आहे स्ट्रॅटस. स्ट्रॅटस या ढगाचं वैशिष्ट्य काय, तर हा जो ढग आहे तो ढग राखाडी रंगाचा आहे. स्ट्रॅटस हा ढग राखाडी रंगाचा. त्यानंतर आहे निम्बोस्ट्रॅटस. हा जो ढग आहे हा ढग जाड थराचा आहे. या ढगाची जाडी त्या मानाने खूप जास्त असते. रंग हा गडद राखाडी असतो आणि या ढगाचं वैशिष्ट्य, निम्बोस्ट्रॅटस ढगाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ढगापासून आपल्याला रिमझिम पाऊस किंवा हिमवर्षाव होऊ शकतो. यानंतर पुढचे जे 2 ढगांचे प्रकार आहेत महत्वाचे आहेत. वेळ फक्त 1 मिनिटामध्ये संपूया. क्युम्युलस हा जो ढगाचा प्रकार आहे या ढगाचं मी अगोदर सांगताना सांगितलं तुम्हाला, कमी उंचीवरील ढगांच्या प्रकारामध्ये जरी हे 2 ढग येत असले तरी त्या ढगांचा विस्तार कमी किंवा जास्त असू शकतो. पैकी क्युम्युलस हा जो ढगांचा प्रकार आहे या ढगाच्या प्रकाराचं वैशिष्ट्य म्हणजे हा ढग आपल्याला 500 मीटर पासून तर 6000 मीटर पर्यंत, 500 मीटर पासून 6000 मीटर पर्यंत या ढगाचा विस्तार असू शकतो. आणि हे ढग उभा विस्तार असणारे असतात. उभा विस्तार म्हणजे खूप लांबपर्यंत हे ढग अशा पद्धतीने पोहोचलेले असतात, अवाढव्य असतात. आणि क्युम्युलस हे ढग करड्या रंगाचे असतात. हे जे ढग आहेत हे ढग, महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक आहे. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक आहेत. हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. टिंबटिंब ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक आहे. आणि याच्या विरुद्ध आहे पहा, सगळ्यात शेवटी आहे क्युम्युलोनिंबस ढग. हे जे ढग असतात हे वैशिष्ट्यपूर्ण ढग हे नेहमी वादळाचे निदर्शक असतात. लक्षात ठेवा, क्युम्युलोनिंबस ढग हे जे ढग आहेत हे ढग नेहमी मोठ्या वादळाचे निदर्शक असतात. काळ्या रंगाचे असतात, घनदाट असतात, अति पर्वत काय दिसतात आणि त्याच्यामध्ये जास्त उंचीवरती धनप्रभार, कमी उंचीवरती ऋणप्रभार आणि पृथ्वी पृष्ठालगत पुन्हा धनप्रभार असतो. हे विरोधी प्रभार एकत्र आल्यामुळे त्या ढगांमध्ये ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट आणि वादळी स्वरूपाचा पाऊस या गोष्टी पाहायला मिळतात. या ठिकाणी आपला धडा संपलेला आहे.
ढगांचे प्रकार घेण्यासाठी थोडीशी घाई झाली, कधी वेळ मिळाला तर पुन्हा एकदा तो मुद्दा आपण घेऊया. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आताच जायभाई सरांनी आपल्याला आर्द्रता व ढग याविषयी सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहे. आर्द्रता म्हणजे काय, सांद्रीभवन म्हणजे काय, घनीभवन म्हणजे काय, त्याचप्रमाणे बाष्पीभवन म्हणजे काय, सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आत्ताच त्यांच्या तासाने निमित्ताने आपल्याला समजलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ढगाचे प्रकार नेमके कोणते आहेत याविषयी देखील सविस्तर माहिती सरांनी सांगितलेली आहे. म्हणून सरांचे मनपूर्वक आभार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील हा पाठ अगदी व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे, म्हणून तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी आपली ही तासिका संपलेली आहे. धन्यवाद.